सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः। संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य रागर श्री जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा आणि या ठिकाणी आमच्या जीवनातली असणारी अधिष्ठात्री संत देवता परमवंदनीय प्रातःस्मरणीय गुरुवर्य महाराज आणि या ठिकाणी एका थोर परंपरेचे सूत्रधार, सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान आणि चरित्र यांना एक अग्रेसर करण्यासाठी आमच्या हृदय सम्राट असणारे गुरुवर्य बुद्धे महाराज आणि या ठिकाणी गंगोत्रीच्या सारख्या महान तीर्थातून उपस्थित झालेले या ठिकाणी आमचे परमहंस परिव्राजकाचार्य गिरीजी महाराज, अद्वैतानंद गिरीजी महाराज या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत अशी माझ्या अनुग्रहामुळे तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी मासानाम मार्गशीर्षो मृदूनाम कुसुमाकरा सर्वात पवित्र महिना असेल 360 दिवस वर्षाचे आहे। त्याच्यामध्ये पवित्र काल 30 दिवसाचा हा मार्गशीर्ष महिना आहे आणि या महिन्यामध्ये तुम्ही आम्ही सर्व जिवंत आहोत। एका संन्यासी महात्म्याच्या चरणाजवळ बसून गीतामृताचं पान आपण करीत आहोत आणि आमच्या दृष्टीनं तर आज आम्हाला आजी माहेर भेटले, आम्हाला मातृतुल्य आणि पितृतुल्य असणारे या ठिकाणी आई आणि वडील यांचं साक्षात त्यांच्या कार्यस्थळी किंवा त्यांचं या ठिकाणी जीवनचरित्र घडलं त्या ठिकाणी येण्याचं आम्हाला सौभाग्य लाभलं आणि त्याशिवाय आमच्या बंधुबांधवांचं, गुरुबंधूंचं, भगिनींचं सर्वांचं दर्शन झालं आणि एका महापुरुषाचं चिंतनही आणि महापुरुषांचं दर्शन करायला मिळालं हे आमच्या जीवनातलं भाग्य आहे। याविषयी आज झालेला जो आनंद आहे तो शब्दामध्ये आम्हाला कधीच व्यक्त करता येणार नाही, ज्याचं आम्ही स्वप्नही पाहिलं नाही ते आज आम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी अनुभवित आहोत इतकंच म्हणता येईल। या ठिकाणी आज हा जो महोत्सव संपन्न झाला त्या निमित्ताने सर्वांसाठी आपण प्रार्थना करू। सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। याचा अर्थ हे जर सर्वजण ह्या वेदांत वाक्यामध्ये रममाण होण्यासाठी जसे अद्वैतानंद गिरीजी स्वामींचं जीवन आहे, वेदांत वाक्येषु सदा रमन्तो भिक्षान्न मात्रेण च स्पृष्टिमन्तः अशोकवन्तः करुणैकवन्तः कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः। तसं या ठिकाणी असणारे सामान्य चुलीवर स्वयंपाक करणारी एक नारीरत्न किंवा या ठिकाणी असणारी लहान बालकं, मोठी कुटुंबातील सदस्य ह्या रामवडगावमध्ये सर्वच या ठिकाणी याच्या कणाकणामध्ये वेदांत 108 वर्ष गुंजन करीत आहे आणि अशा ह्या वायुमंडलामध्ये हीच परंपरा अव्याहतपणे चालावी म्हणून सर्वजण सुखी असावे, सर्वांना दीर्घ आयुष्य आरोग्य मिळावं, सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु सर्वांना चांगल्या गोष्टी पाहायला आणि ऐकायला मिळाव्यात, कोणाच्या वाट्याला दुःख येऊ नये आणि गुरुवर्य बाबांना दीर्घ आयुष्य आरोग्य असताना आमच्याकडून यथाशक्ती त्यांची कायावाच्या मनाने तनमन धनाने काहीशी सेवा घडावी यासाठी आम्हाला मनोबल, बुद्धिबल, शारीरबल आणि आत्मबल मिळावं अशी बाबांच्या चरणी बाबांच्या सत्तेतून प्रार्थना करून या ठिकाणी चिंतनाला विराम देत आहे। धन्यवाद बाबा। आमच्या बाबाकडून डॉक्टर बाबांचा सत्कार या ठिकाणी करण्यात यावा। बाबांना विनंती करतो की डॉक्टर बाबांनी आमचा स्वीकारावा आणि रामनगरीच्या वतीने स्वामीजींचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी रामनगरीचे प्रथम नागरिक महेश गायके साहेब सरपंच व त्यांच्यासोबत मोरे साहेब, जावळे सर, रुपेश बोरगावकर यांनी स्टेजवर येऊन स्वामीजींचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो। त्यासोबत त्यांच्यासोबत आलेले अरुणराव यांना विनंती करतो की त्यांनी वरती येऊन स्वामीजींचा सत्कार करावा। जय
अशोक महाराज